नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल सायंबर। आजच्या या मास्टरमाइंड ट्रिक्समध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजचा प्रश्न पहा। एका नळाने एक पाण्याची टाकी 10 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 टाकी 15 तासात भरते। जर पहिला नळ 4 तास चालवला तर शिल्लक टाकी दुसऱ्या नळाने किती वेळात भरेल? पहा, दुसरा नळ पहिला नळ किती वेळात भरतोय? 10 तासात भरतोय। मग आपण त्या टाकीचे समान 10 भाग पाडले आणि किती तास चालवलाय? 4 तास चालवला, म्हणजे टाकी किती भरणार आहे? 4 भाग भरणार आहे। मग शिल्लक किती राहील? 10 भागापैकी 4 भाग जर भरली तर शिल्लक राहणार आहे 6 भाग। किती भागापैकी? 10 भागापैकी। आणि नंतर शिल्लक टाकी कोण भरणार आहे? तर दुसरा नळ भरणार आहे। मग डायरेक्ट या दुसऱ्या नळाने त्याला गुणायचं आणि या ठिकाणी हा गुणाकार काटछाट करून घ्यायची। मग झालं 5 दुने 10, 5 त्रिक 15, बे 1 बे, बे त्रिक 6, 3 त्रिक 9। मग दुसरा नळ शिल्लक टाकी किती वेळात भरेल? तर 9 तासात भरेल। याच पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं। आपल्याला जर ही संकल्पना डिटेलमध्ये समजून घ्यायची असेल तर बायोमध्ये आमच्या ॲपची आणि यूट्यूबची लिंक दिलेली आहे, तिथं तुम्ही आमचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता। धन्यवाद।